स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. शेतकरी झाला अलर्ट. मोजणी कर्मचारी रिकाम्या हाताने चाले परत. खानापूर तालुक्यातील या गावात नेमकं काय घडलं? घर बांधायचंय, मग आता शहरात कशाला जायचं? कारवे येथील कृष्णानंद स्टील घेऊन आलाय शहरापेक्षाही स्वस्त होलसेल आणि रिटेल दर. आमच्याकडे JSW पत्रा, अपोलो पाईप, अल्ट्राटेक सिमेंट, कालिका सळी, वाळू, बीट आणि फॅब्रिकेशनचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल. पत्ता कृष्णानंद स्टील, विटा, तासगाव रोड, MSCB शेजारी, कारवे. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. खानापूर तालुक्यातील आळसंद गावात शेतकरी अलर्ट असल्यामुळं मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिकाम्या हातानंच परत परतावं लागेल. येथील शंकर बनसोडे आणि बापूस बनसोडे यांच्या शेतजमिनीचा वाद कायदेशीर न्यायालयात सुरू आहे. परंतु यातील सहहिस्सेदार शेतकऱ्यांना पोलीस संरक्षणामध्ये मोजणी मागवली. त्यानुसार शंकर बनसोडे आणि त्यांच्या गटातील शेतकऱ्यांना याची कोणती पूर्वसूचना अथवा संबंधित मोजणीची नोटीस न देता पोलीस संरक्षणातील मोजणी करण्यासाठी पथक शेतात दाखल झालं. मात्र याला शंकर बनसोडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध केला. आम्हाला कोणती कल्पना न देता तुम्ही ही मोजणी कशी काय करता, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. यावर न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे तुम्ही ही मोजणी करू नका, अशी त्यांनी भूमिका यावेळी घेतली. यानंतर मात्र मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकाच गटातील सहहिस्सेदाराची मान्यता असल्याशिवाय मोजणी करता येत नाही, असं संबंधित शेतकऱ्याला सांगताच ही मोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यामुळे आता कोणते अतिक्रमण अथवा कायदेशीर बाब पूर्ण केल्याशिवाय कार्यवाही करता येत नसल्याचं या संबंधित शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. शेतकरी अलर्ट राहिला तर आपण काय करू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी समोर आलंय. गट नंबर 1279 मध्ये पोलीस प्रोटेक्शनमध्ये मोजणी माननीय सोनप्पा यशवंतराव मुंशी यांनी मागवलेली होती. त्या अनुषंगाने त्याच गटातील आम्ही हिस्सेदार शंकर संभाजी बनसोडे, बापू संभाजी बनसोडे, सुनीता संभाजी बनसोडे, संगीता बाळासाहेब भोसले, मायावराज खांडेकर, उषा संभाजी बनसोडे असे सर्व यांनी रितसर अशी विटा भूमी अभिलेख यांना दिनांक 19/5/2026 रोजी रितसर तक्रार दाखल केली होती की या मोजणीला आमची हरकत आहे. आणि तसा अर्ज आम्ही त्याला तिथे पोच केलेला होता आणि त्याची प्रत पण आज आम्हाला मिळाली. तर नंतर 19 तारखेला अर्ज दिल्यानंतर पण 20 तारखेची मोजणी, 20 तारखेला त्यांची मोजणी होती. ती मोजणी न घेता परत 29 तारखेला भूमी अभिलेखनं मोजणीचा त्या दिवशी डिक्लेरेशन केले की त्या दिवशी 19 तारखेला मोजणी आहे. त्यावेळेनंतर आम्ही माननीय श्री उपजिल्हाधिकारी सांगली या कार्यालयाला भूमी अभिलेखला आम्ही आमच्या पद्धतीनुसार दिनांक 25/5/2026 रोजी माननीय उपजिल्हाधिकारी सांगली या ठिकाणी आम्ही तक्रार अर्ज दाखल केला. त्या अनुषंगाने तिथलीही पोच आमच्यापाशी आहे. ती पोच विथ विटेज पोच असे असतानासुद्धा आज 29/5/2026 रोजी माननीय पोलीस स्टेशन, विटा पोलीस स्टेशनचे त्यांनी मागणी केलेली की पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला मोजणी मिळावी. आणि त्या अनुषंगाने विटा पोलीस स्टेशनचे माननीय जे हवालदार आहेत, हवालदार साहेब आणि मॅडम साहेब हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानंतर आम्ही तक्रार अर्जाचा अर्ज दाखल केलेला माननीय श्री वाघमारे साहेब यांना दाखवल्यानंतर त्यांनी सहिस्सेदाराला डावलता येत नाही आणि सहिस्सेदाराची तक्रार असताना मोजणी आम्ही घेऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आम्हाला सादर केलं. गावचे पोलीस पाटील असतील, स्वतः प्रतिवादी असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलं आणि त्यांनी असं डिक्लेरेशन केलं की आज या ठिकाणी सहिस्सेदाराला डावलून मोजणी करता येत नाही. त्यांची तक्रार हरकत जर असेल तर मग आम्हाला तशी मोजणी करता येत नाही, असं आम्हाला त्यांनी पूर्णपणे खात्रीनुसार सांगितलं. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.